नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. एमएसटी सीईटी 2026 च्या संबंधित काही इम्पॉर्टंट रूल्स, अपडेट्स, नोटिफिकेशन आलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत. म्हणून प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. सबस्क्राईब या पर्पजने करा, जोपर्यंत तुमचं ऍडमिशन नेऊन जा चांगल्या कॉलेजमध्ये तोपर्यंत मी तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत राहील बाळांनो. तुमची पूर्ण काउन्सिलिंग युट्यूब वरती करून देईल. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा जर आतापर्यंत केलं नसेल तर. एमएसटी सीईटी तर्फे काही इन्फॉर्मेशन आली सीईटी सेल तर्फे सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येते. ठीक आहे, इंपॉर्टंट नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी आपण शेअर करत राहतो. म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, फुल होईल त्याआधी जॉईन करा. सगळ्यात पहिली अपडेट बाळांनो तुमचे ऍडमिट कार्ड बद्दल. या वर्षी तुमचे 4 ऍडमिट कार्ड येतील बाळांनो. ठीक आहे, पहिल्या अटेम्प्टचे 2 ऍडमिट कार्ड, दुसऱ्या अटेम्प्टचे 2 ऍडमिट कार्ड. जे पहिला ऍडमिट कार्ड असेल बाळांनो ते तुमचं प्रोव्हिजनल ऍडमिट कार्ड असेल, ज्याच्यामध्ये तुमचे बेसिक डिटेल्स असतील आणि तुमची सिटी असेल की तुम्हाला सेंटर कोणत्या सिटीमध्ये भेटलेलं आहे. ठीक आहे, त्यामध्ये जर तुम्हाला काही करेक्शन हवे असतील तर तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन ग्रीव्हन्सेस रेज करायचे आणि चेंजेस होऊन ते तुमचं फायनल ऍडमिट कार्ड येईल बाळांनो. अशा पद्धतीचे तुमचे 2 ऍडमिट कार्ड येणार आहेत, एक प्रोव्हिजनल आणि एक फायनल ऍडमिट कार्ड. ठीक आहे, फायनल ऍडमिट कार्ड मध्ये तुमचं सिटी तर येईलच येईल, त्याच्यानंतर तुमचं सेंटर सुद्धा येईल, कोणतं सेंटर तुम्हाला भेटलेलं आहे त्याचा पत्ता वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला येतील. पण पहिल्या ऍडमिट कार्ड मध्ये फक्त सिटीचं नाव येईल. गोष्ट समजते? तर ही झाली पहिली अपडेट. दुसऱ्या अपडेटकडे वळूया, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन तुम्हाला सीईटीच्या परीक्षेत इथूनच बघायला भेटतील बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट चेक करू शकता. सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी सीओईपी, व्हीजीटी, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केचसोमॅटी, ताडोमल, एसपीआयटी असे टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये शिकताय. ठीक आहे, मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन येतील आणि शेवटच्या या 7, 8, 10 दिवसात बाळांनो तुम्हाला कोणतंच बुक फॉलो करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. फक्त आणि फक्त क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट जरी केला तरी मी गॅरंटी घ्यायला रेडी आहे. मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न तिथूनच येतील. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. दुसरी अपडेट आहे बाळांनो तुमची इंटिमेशन स्लिप बद्दल. ठीक आहे, इंटिमेशन स्लिप म्हणजे जी तुमची सिटी येणार आहे बाळांनो त्यालाच इंटिमेशन स्लिप म्हणतात. ठीक आहे, आता तुमचं प्रोव्हिजनल ऍडमिट कार्ड मध्ये जी तुमची सिटी येणार आहे, ठीक आहे, तीच तुमची इंटिमेशन स्लिप असेल बाळांनो. ती पहिले येणार आहे या वर्षी, त्यानंतर तुमचं फायनल ऍडमिट कार्ड येईल. आता या टर्म्सला डोक्यामध्ये कन्फ्युजन होऊन जातं स्टुडंटचे की काय असते इंटिमेशन स्लिप. सोपी गोष्ट आहे. ठीक आहे, तिसरी इंपॉर्टंट अपडेट आहे बाळांनो तुमचा रिझल्ट. भरपूर विद्यार्थ्यांना डाऊट होता की रिझल्ट कसा येणार आहे. आमचे 2 वेगवेगळे रिझल्ट येतील का, अटेम्प्ट 1 चा वेगळा, अटेम्प्ट 2 चा वेगळा. बाळांनो 2 वेगळे रिझल्ट येतील पण एकाच टायमाला येतील आणि एकाच पेजवरती तुमचे रिझल्ट येतील. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल पहिल्या एक्झामचा रिझल्ट एक्झाम 1 आणि एक्झाम 2 है ना, दोघींचा रिझल्ट तुमचा एक्झाम 2 नंतर येईल बाळांनो. एक्झाम 2 नंतर तुम्ही कन्सिडर करू शकता 20 ते 25 दिवसांनी तुमचा रिझल्ट येईल. त्याच्यामध्ये तुमचा एक्झाम 1 चा पण असेल आणि एक्झाम 2 चा पण असेल बाळांनो. ठीक आहे, आणि त्याच्या दोघांमध्ये जो बेस्ट असेल तो तुमचा कन्सिडर केला जाईल ऍडमिशन प्रोसेससाठी. गोष्ट समजते? रिझल्ट बद्दल डाऊट क्लिअर झाले, हे पण सीईटी सेलने इन्फॉर्म केलेलं आहे. चौथी अपडेट आहे बाळांनो, काही इंपॉर्टंट रूल्स सीईटी सेलने सांगितलेले. एआयचा वापर करायचा नाही. ठीक आहे, भरपूर विद्यार्थी प्रयत्न करतील, मी टॅब क्लोज करून देतो, दुसरा टॅब ओपन करतो, त्याच्यात चॅट जीपीटी ऑन करतो. पहिली गोष्ट तर ब्लॉक असतील असं सगळ्या साईट, पण भरपूर विद्यार्थी इतके हुशार असतात, अभ्यासात हुशार नसतात पण या गोष्टीमध्ये हुशार असतात की ते अनब्लॉक वगैरे करून सगळ्या गोष्टी एआय चालू करून घेतात. लास्ट इयरला अशा केसेस झालेल्या होत्या. ठीक आहे, त्यामुळे सीईटी सेलने क्लिअरली नोटिफाय केलेले, जर असं करताना कोणताही विद्यार्थी सापडला तर त्याच्यावरती लीगल ऍक्शन होईलच होईल. सीईटी तर देताच येणार नाही पण लीगल ऍक्शन त्याच्यावरती होईल. दुसरी गोष्ट, वॉच घेऊन जायचं नाहीये. भरपूर विद्यार्थी काय करतात, डिजिटल वॉच घेऊन जातात, त्यांना अलो नाहीये बाळांनो. भरपूर सेंटरवरती तुमचे नॉर्मल वॉचेस पण नाही अलो करत. ठीक आहे, त्यानंतर ड्रेस कोड तुमचा काय असला पाहिजे, सिंपल ड्रेस कोड सांगितलाय सीईटी सेलने, पण त्याच्यामध्ये जास्त हे नसायला हवं, पॉकेट्स नसायला हवे. ठीक आहे, तर तुम्ही खूप जास्त हेवी जीन्स वगैरे या गोष्टी टाळा बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर नो पेन पेपर, काहीच रफ शीट घेऊन जायची नाही, काहीच पेन घेऊन जायचं नाही, काहीच घेऊन जायचं नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहेत. ठीक आहे, क्वेश्चन जंबल असणार आहे तर कॉपी करण्याचा प्रयत्न नका करू की याने पहिल्याचं ए मार्क केलं मी मार्क करून देतो. नाही, त्याचा पहिलं तर तुमचा 50वा प्रश्न असू शकतो है ना, पूर्ण जंबल असतील. या सगळ्या रूल्सला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाळांनो. ठीक आहे, हे बेसिक रूल्स आहेत. त्यानंतर तुमचा महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, खाली तुम्हाला 2 बटन दिलेले असतील बाळांनो. एक तुमचं नेक्स्टचं बटन असेल आणि एक तुमचं सबमिटचं बटन असतं. भरपूर विद्यार्थी काय करतात, सबमिटच्या बटनवरती क्लिक करून देतात आणि तुमचा पेपर सबमिट होऊन जातो बाळांनो. ठीक आहे, म्हणून या गोष्टीला लक्षात ठेवायचं की तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करायचंय, नेक्स्ट क्वेश्चनसाठी सबमिट वरती क्लिक नाही करायचंय. यासाठी बाळांनो आपली जी मॉक टेस्ट आहे ना बाळांनो, क्रॅश कोर्स प्लस मॉक टेस्ट मध्ये मॉक टेस्ट ऍज इट इज सीईटीचा जो फॉर्मॅट असतो ना त्या फॉर्मॅटमध्ये बनवली आहे. म्हणजे तुम्हाला एक्झामच्या दिवशी नवीन काहीच नाही वाटणार आहे, तशा गोष्टी ऑलरेडी तुम्ही केलेल्या असतील. ठीक आहे, म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी क्रॅश कोर्स मॉक टेस्ट मध्ये एनरोल केलं नसेल नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. ठीक आहे, त्यानंतर एक्झाम सेंटरला 2 तास आधीच तुम्हाला पोहोचायचंय बाळांनो. 30 मिनिटं आधी तुमचा गेट बंद होऊन जाणार आहे. ठीक आहे, आणि 2 तास आधी तुम्हाला पोहोचायचंय. फॉर एक्झाम्पल तुमची परीक्षा 2 वाजता आहे, 12 वाजता तुम्हाला तिथं पोहोचून जायचंय बाळांनो. ठीक आहे, 31
ला तुमचा गेट बंद होऊन जाईल, तुम्हाला अलो केलं जाणार नाही मध्ये. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम सुरू करण्यासाठी तुमचा जो एक्झामचा पासवर्ड असणार आहे तो तुमचा डेट ऑफ बर्थ असणार आहे बाळांनो. तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची, तेव्हाच तुमची एक्झाम सुरू होईल. आणि सबमिट करताना सुद्धा तुम्हाला पासवर्ड टाकावा लागणार आहे बाळांनो. ठीक आहे, गोष्ट समजते. त्यानंतर बायोमेट्रिक चेक तुमचं होणार आहे. ठीक आहे. भरपूर विद्यार्थी काय करतात, मेहंदी लावतात, हे करतात, ते करतात. बाळांनो या गोष्टी टाळा एक्झामच्या वेळेस. ठीक आहे. कारण तुमचं बायोमेट्रिक चेक होईल, तुमचा थंब घेतला जाईल, तुमच्या आईज रेटिना स्कॅन होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये अलो केलं जाणार आहे. म्हणून बायोमेट्रिक चेक होणार आहे, तर हातावरती जास्त काही रंगरंगोटी नका करू. ठीक आहे. आणि ऍडमिट कार्ड केव्हा येणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला काल पण बोललो होतो. ठीक आहे. ऍडमिट कार्ड तुमचं प्रोव्हिजनल ऍडमिट कार्ड जे आहे बाळांनो ते तुमचं 1 एप्रिलला येणार आहे PCMच्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. PCBचं काही आलेलं नाही अजून. आणि फायनल ऍडमिट कार्ड तुमचं 7 एप्रिलला येणार आहे PCMच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि फायनल ऍडमिट कार्ड PCBचं तुमचं 16 एप्रिलला येणार आहे PCBच्या विद्यार्थ्यांसाठी. ही झाली तुमची ऍडमिट कार्डची बातमी बाळांनो. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी होत्या. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, अजूनही तुम्हाला इझिली COEP, VGT, वालचंद, PICT, VIT, केशव, सांगवी, ताडोबा, SPIT अशा कॉलेजेसमध्ये ऍडमिशन भेटू शकतं बाळांनो. फक्त तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आणि स्वतःला सांगायचं की अजून पण 99% पॉसिबल आहेत बाळांनो. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ आहे बाळांनो 99% साठी. मी गॅरंटी देऊ इच्छितो तुम्हाला. तेवढं शेवटच्या 10 दिवसात तुम्ही दररोज 4-4, 5-5 तास तरी दिले ना बाळांनो, तरी तुमचं संपतंय बाळांनो. सगळे लेक्चर्स अपलोडेड आहे आपले. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.